माझे नाव आस्था आहे. माझ्या भावाचा मित्र खूपच सुंदर आणि ताकदवान शरीराचा आहे. त्याला पहिल्यांदा पाहताच मी ठरवून टाकले होते, की मी त्याला माझ्या गुहेचे दर्शन नक्की करेन. कारण मी त्याच्या धाकट्या भावाच्या पप्पूचे दर्शन घेतले होते. किमान 9 इंच लांब पाईप त्याच्याकडे होता. मी मुंबईत शिकत होते. माझ्या डोळ्यांचा रंग निळा आहे आणि केस काळे गडद आहेत. मी 5 फूट 5 इंच उंचीची आहे. 22 वर्षांची असताना मी अभ्यासासाठी लंडनमध्ये राहते. इथे मी माझ्या मोठ्या भावा आर्यन आणि त्याच्या बालपणीच्या मित्रा विजयसोबत 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहते. आर्यन गेल्या 4 वर्षांपासून लंडनमध्ये आहे आणि विजयही 4 वर्षांपासून त्याच फ्लॅटमध्ये राहतो. मी 1 वर्षापूर्वी इथे आले आणि घरातल्यांनी मला येण्याची परवानगी या अटीवर दिली होती की मी भावासोबत राहीन. मुंबईत मी एका एज्युकेशन कॉलेजमध्ये शिकत होते, जिथे माझ्या क्लासमेट्स आणि कॉलेजचे इतर मुलगे अनेकदा टिप्पणी करत असत, पण मी कधीही कोणाकडे लक्ष दिले नाही. माझे सर्व लक्ष अभ्यासावर होते आणि मी नेहमी नवीन गोष्टी शोधत राहत होते. याच दरम्यान माझा दाखला लंडनच्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये झाला आणि मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे आले. माझी इच्छा होती की मी भावापासून वेगळे राहावे, जेणेकरून मी माझ्या आझादीने जीवन जगू शकेन. पण घरातल्यांची अट की मी भावासोबत राहीन ही एक अडचण होती, जी मी ओलांडू शकत नव्हते. जेव्हा मी इथे पोहोचले तेव्हा विजयला पाहून मी थक्क झाले. तो 5 फूट 10 इंच उंच, गोरा रंग आणि जिम बॉडी असलेला तरुण होता. त्याचे वयही जवळपास 24 वर्षे असावे, म्हणजे माझ्यापेक्षा थोडे मोठे. तो अप्रतिम सुंदर होता, जो मला स्वतःकडे ओढत होता. पण थक्क करणारी गोष्ट ही होती की तो नेहमी माझ्या हातातून दूर राहण्याचा प्रयत्न करत असे. इतर मुलांसारखे त्याने कधीही माझ्यासोबत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. पण कामाच्या गोष्टीही तो माझ्यासोबत क्वचितच बोलत असे आणि तेही खूप कमी. त्याची रीत अशी होती की जणू तो मला बिलकुल पाहूच शकत नाही. तो त्याच वेळी घरी येत असे जेव्हा आर्यन भाऊही उपस्थित असे. जर कधी असे होई की मी घरात एकटी असे तर विजयही घरातून बाहेर निघून जात असे आणि तो तेव्हा परत येत असे जेव्हा आर्यन घरी येईल. ही गोष्ट मला त्रास देत होती की अखेर तो माझ्यापासून इतका का घाबरतो. मी अनेकदा त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवेळी निघून जात असे आणि मला त्याच्यासोबत कोणी बोललेच असावे. जसे जसे तो मला दुर्लक्ष करत असे, तसे तसे माझ्यात त्याला मिळवण्याची इच्छा वाढत जात होती. त्याची बेपर्वाई माझ्या हृदयात त्याच्याबद्दल जिज्ञासा आणि आकर्षण निर्माण करत होती. मला ही भीतीही वाटत असे की जर मी कधी त्याच्यासोबत काही बोलले तर कदाचित तो भावाला सांगेल, कदाचित आर्यन माझ्यावर नाराज होईल. पण याच्या तरीही मी वारंवार त्याच्यासोबत बोलत राहत होते. दरवेळी मला त्याच्याकडून बेपर्वाई आणि अपयशाला सामोरे जावे लागत असे. हा मुलगा लंडनसारख्या खुलेल्या वातावरणात राहत असूनही इथल्या वाईट गोष्टी आणि बेफिकीर जीवनापासून दूर होता. जरी माझा भाऊ अनेकदा संध्याकाळी बाहेर मित्रांसोबत जात असे, पण विजय अशा सर्व गोष्टींपासून खूप दूर होता. तो आपला जास्त वेळ अभ्यास किंवा आपल्या कामात घालवत असे. त्याची हीच गांभीर्यता होती, ज्याने मला त्याच्याकडे ओढले आणि मी त्याला मनातच आवडू लागले होते. एकदा जेव्हा विजयची तब्येत खराब होती आणि तो दिवसभर घरीच राहिला, मीही लवकर कॉलेजमधून परत आले. पावसाचा दिवस होता आणि हवामान खूप थंड होते. आर्यन भाऊ त्यावेळी आपल्या नोकरीवर होते, त्यामुळे मी विजयसाठी चहा बनवला आणि त्याला दिला. मी पाहिले की तो खूप बेचैन वाटत होता. त्याने माझ्या हातातून चहाचा कप घेतला आणि शांतपणे बसून पिऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मीही एक कप घेऊन त्याच्या खोलीत खुर्चीवर बसले आणि त्याच्यासोबत बोलू लागले. मी त्याला विचारले, "तब्येत कशी आहे? काही खाण्यास आवडेल का?" तो मला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नसे आणि शांत राहत असे. आपली नजर कधी आपल्या लॅपटॉपवर ठेवत असे, तर कधी खिडकीतून बाहेर पाऊस पाहत असे. तो मला दुर्लक्ष करत होता, पण मी हट्टी होऊन त्याच्यासमोर बसून राहिले आणि मनात विचारले की हा मला कुठपर्यंत दुर्लक्ष करेल. माझा हेतू फक्त त्याच्यासोबत बोलण्याचा नव्हता, पण मी त्याची जवळीक अनुभवू इच्छित होते. हे जाणून घ्यायचे होते की त्याच्या मनात काय चालले आहे. बोलताना जेव्हा मी पाहिले की तो माझ्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा मी त्याला थेट विचारले की तो मला दुर्लक्ष का करतो? तर तो सांगू लागला, "तुम्ही माझ्या मित्राची बहीण आहात आणि माझ्या मते मित्राची बहीण स्वतःच्या बहिणीसारखीच असते. मी तुमचा आदर करतो म्हणून तुमच्यापासून दूर राहतो." मी त्याला म्हटले, "मित्राची बहीण मित्रही होऊ शकते. बरं तर एक चांगली मैत्रीण." तो माझी गोष्ट ऐकून थोडा वेळ शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळाची चिन्हे होती. मी या संधीचा फायदा घेतला आणि त्याला माझ्या मनातील गोष्ट सांगितली. "मी तुला आवडते आणि तुला मिळवूनच राहीन. तू माझ्या आयुष्याचा भाग बनला आहेस."
माझी गोष्ट ऐकून तो काही वेळ आश्चर्याने माझ्याकडे बघत राहिला. मग सांगू लागला, "ही गोष्ट बरोबर नाही. जर तुमच्या भावाला कळले, तर तो तुम्हाला काही म्हणणार नाही, पण चांगला आरोप माझ्यावर ठेवेल. आमची मैत्री वर्षांपासून जुनी आहे. मला नको आहे, की आमच्या मैत्रीत तडा जावा. हा संबंध आर्यनसाठी खूप महत्त्वाचा आहे." मी त्याला म्हटले, "तुम्ही याची काळजी करू नका. ही गोष्ट माझ्यावर सोडा. मी सर्व सांभाळून घेईन." त्या दिवशी मला खूप प्रमाणात यश मिळाले. मला वाटले की त्याच्या आतही हृदय आहे आणि मी त्याच्या हृदयापर्यंत पोहोचू शकते. त्याची हिचकी आणि काळजीने मला हा विश्वास दिला की तोही मला काहीतरी अनुभवतो. आता मला त्याच्या मनातील भीती दूर करायची होती आणि त्याला हा विश्वास द्यायचा होता की या संबंधात कोणताही धोका नाही. असेच वेळ जात गेला आणि पुढच्या 2 आठवड्यांपर्यंत मला कोणतेही खास यश मिळाले नाही. विजयचे वागणे अजूनही सावध होते, जरी तो आधीपेक्षा थोडे कमी दुर्लक्ष करू लागला होता. याच दरम्यान माझ्या भावा आर्यनला रात्रीच्या वेळी एक नवीन नोकरी मिळाली, जिथे आधीच्या नोकरीपेक्षा दुप्पट पगार होता. तो या प्रस्तावावर खूप खुश होता. मी भावासोबत बोलले, "मी ही नोकरी करू नये, कारण मी रात्रीच्या वेळी घरात एकटी राहीन." तर तो सांगू लागला, "एकटी का?" आणि मला एकटेपणाची भीती वाटते. तर तो सांगू लागला, "एकटी का?" विजयही तर उपस्थित होता. आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. मी त्यावेळी त्याच्या उपस्थितीचा फायदा घेऊन म्हटले, "विजय तर असा असतो जणू घरात कोणी आहेच नाही. तुम्ही असाल तर मला एकटेपणाचा अहसास होत नाही. तुमच्यासोबत बोलूनही घेते, मन हलके होते. पण विजय तर माझ्यासोबत बोलण्यापासूनही पळतो." माझी गोष्ट ऐकून भाऊ हसू लागले आणि विजयला संबोधित करून सांगू लागले, "ही तुमची तक्रार करत आहे. वाटते तुमच्या एकाकीपणाचा तिला कंटाळा आला आहे." तर विजय एकदा नजर करून आधी आर्यनकडे आणि मग माझ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित आली आणि मग त्याने लगेच आपली पुन्हा आपल्या लॅपटॉपवर रोखली. मी संधी हातातून जाऊ दिली नाही आणि पुढे म्हटले, "हां, तर माझ्यापासून पळतो. जणू मी त्याला खाऊन टाकेन." 6 महिने विजयने माझ्यासोबत कधीही थेट बोलले नाही आणि आता म्हणतो, की मला एकटेपणाचा अहसास होणार नाही. मी अधिक नाटकी अंदाजात म्हटले, "आर्यन भाऊ, जेव्हा कधी तुम्ही घरी नसाल आणि विजय घरी येईल आणि घरात तुम्हाला न पाहून तो बाहेर निघून जातो. मला वाटते, जर तुम्ही रात्रीच्या ड्युटीची नोकरी सुरू केली, तर तोही घरी येणार नाही आणि मला बिलकुल एकटी सोडून जाईल." माझी गोष्ट ऐकून भाऊ जोरात हसू लागले आणि विजयला पुन्हा संबोधित करून सांगू लागले, "विजय काय ही खरे सांगत आहे. तुम्हाला लाज वाटत नाही." तर त्याने एकदा पुन्हा आपले डोके वर करून मला पाहिले. त्याच्या डोळ्यात हलकीशी चमक होते की आर्यन भाऊमध्ये बोलून पडले आणि सांगू लागले, "विजय, मला तुमच्यावर आणि बहिणीवर विश्वास आहे. माझा विचार आहे की माझ्या गैरहजेरीत माझ्या बहिणीला एकटेपणाचा अहसास होणार नाही. विजय, तुम्ही याचे लक्ष ठेवाल." आर्यन भाऊंची गोष्ट ऐकून विजय बोलला, "आर्यन." तो आपली गोष्ट सुरूच करत होता की आर्यन भाऊ पुन्हा बोलून पडले, "बस बस, आता हा विषय बंद करा आणि बहीण, ज्या चहा बनवून आण. सगळे मिळून चहा पिऊ आणि ही गोष्ट इथे संपली." मी उठून किचनमध्ये गेले. परत आले तर खोलीचे वातावरण पूर्णपणे बदलले होते आणि दोघे गप्पा मारत हसत होते. असे वाटत होते, जणू कोणी आपली नजर खाली ठेवत किंवा इकडे-तिकडे पाहत राहत होता. ही एक छोटीशी पण महत्त्वाची यश होती. पुढच्या दिवशी भाऊंनी विजयला सांगितले, "विजय, उद्यापासून तुम्ही आपल्या नोकरीवर जाताना बहिणीला तिच्या कॉलेजला सोडून या आणि परत ती स्वतः लोकल ट्रान्सपोर्टने येईल. मी रात्री ड्युटीवर राहीन." तुम्ही याचे लक्ष ठेवा. मला कोणतीही तक्रार नको आणि तुम्हीही विजयला जास्त त्रास देऊ नका, नाहीतर तुमचीही खैर नाही. हे ऐकून मला मनात सुकून मिळाले. पुढच्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर जेव्हा विजय नोकरीवर जायला लागला, तेव्हा मी लवकरच त्याच्या गाडीचे पुढचे दार उघडून बसले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे मिश्रित भाव होते. तो गाडीत बसला आणि एक नजर मला पाहून हळूहळू हसला आणि गाडी चालवू लागला. तो चालवत असताना शांत होता, जणू आपल्या विचारांत हरवलेला होता. मी ही शांतता तोडली आणि सांगू लागले, "विजय, तुम्ही जितके दूर पळाल मी तितकी जवळ राहीन. आणि मी सांगितले होते की मी तुला आवडते आणि तू माझ्या नशिबात आहेस." तो माझ्या गोष्टी शांतपणे ऐकत राहिला, कधी हळूहळू डोके हलवत असे आणि मला कॉलेजच्या बाहेर सोडून निघून गेला. मला वाटले की माझे शब्द त्याच्या हृदयावर काहीतरी परिणाम करत आहेत. दुपारी मी घरी आले तर आर्यन भाऊ झोपले होते. मी आपले कपडे मशीनमध्ये टाकून धुतले आणि टीव्ही लावून बघू लागले. संध्याकाळी विजय आला तर मी त्यालाही चहा प्यायला दिला. त्या टप्प्यात चहा प्यायला दिला. इतक्यात आर्यन भाऊही उठले आणि आपल्या नोकरीसाठी तयार होऊ लागले. मी त्यांना विचारले की आज जेवायला काय मूड आहे.
तर आर्यन भाऊ सांगू लागले, "मी तर नोकरीवर राहीन, जास्त चांगले आहे. जोपर्यंत माझी रात्रीची नोकरी आहे तुम्ही लोक बाहेरूनच जेवा. मला चिंता करण्याची गरज नाही." मी ही गोष्ट ऐकून उडी मारली की विजयसोबत मी पहिल्यांदा आज बाहेर जेवायला जाईन. हा एक असा मौका होता ज्याची मी कधीपासून वाट पाहत होते. भाऊ नोकरीवर गेल्यानंतर मी टीव्ही बघत राहिले. जेव्हा विजय आपला लॅपटॉप घेऊन आपल्या खोलीत शिरला, मी बेचैनीने त्याची वाट पाहत होते. रात्री 8 वाजता जेव्हा भुकेची तीव्रता वाढू लागली, मी विजयच्या खोलीचे दार न ठोठावता उघडले आणि म्हटले, "आज काय तुम्ही भूक हडताल केली आहे का? जर असे असेल तर यात माझा काय दोष आहे? तुम्हाला काही खाण्यास नको असेल तर मला तरी भुकेली ठेवू नका." माझी गोष्ट ऐकून विजय हसला आणि आपला लॅपटॉप एकीकडे ठेवून उठला आणि सांगू लागला, "तुम्ही अर्धा तास आणखी वाट पहा. मी KFCमधून काहीतरी आणतो." मी म्हटले, "नाही, तुम्ही घरी काही आणू नका. मीही तुमच्यासोबत चालते आणि बाहेरच जेवून येऊ. आज मला तुमच्या सोबत बाहेर जेवायचे आहे." माझी गोष्ट ऐकून तो एक क्षण माझ्याकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. मग सांगू लागला, "चला ठीक आहे." मी म्हटले, "थांबा, मी कपडे बदलून घेते. काहीतरी चांगले घालते." तर तो सांगू लागला, "काय बदलण्याचे आहे? चांगल्या दिसता आहात तुम्ही." तुम्हाला कोणत्याही दुर्लक्ष केली आणि दार उघडून बाहेर निघाले. मीही त्याच्या मागे बाहेर आले आणि गाडीत बसले. त्याने गाडी चालवली आणि शांतपणे ड्रायव्हिंग करत राहिला. मीही शांतता तोडली आणि त्याला विचारले, "तुम्ही मला जाणून बुजून दुर्लक्ष का करता? का मी तुम्हाला चांगली वाटत? आता माझ्यात काही कमतरता आहे का? की तुम्ही माझ्यासोबत बोलण्यापासूनही कतराता? आस्था, माझी गोष्ट ऐका. जर तुम्ही पुढे अशा गोष्टी केल्या तर मी तुमच्या भावाला सांगेन." त्याने थोड्या रागाने म्हटले, "तुम्हीच आहो तर सगळ्या जगाला सांगा. मला पर्वा नाही. मी तुमच्यासोबत तिथेपर्यंत विचारत राहीन, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. जोपर्यंत मला कळत नाही की माझ्यासोबत असे वागणे का आहे. तुम्ही माझ्यासाठी सन्माननीय आहात. बस एवढेच कारण. तुम्हाला कधीपासून सांगते की मी तुमच्या मित्राची बहीण नाही. का मित्राची बहीण ही मैत्रीण बनू शकत नाही? का हे गरजेचे आहे की ती फक्त बहीणच राहावी, कधी मैत्रीण न बने? नाही, अशी गोष्ट नाही. जर तुमच्या भावाला कळले तर तो काय समजेल? आम्ही दोघांवर नाराज होईल. हे सगळे तर माझ्यावर सोडा. मी सर्व सांभाळून घेईन. तुम्हाला फक्त माझी गोष्ट ऐकायची आहे आणि माझ्याकडे एकदा लक्ष द्यायचे आहे. तरीही मला हे सगळे चांगले वाटत नाही. हे माझ्या मैत्रीच्या विरुद्ध आहे. का चांगले वाटत नाही? याचे काही खास कारणही तर दाखवा. कदाचित मीही त्याला वाईट समजू लागेल आणि आपला हेतू बदलून टाकेन. "मी तुमच्यासोबत वाद घालू शकत नाही," त्याने कंटाळून म्हटले. त्याच्या चेहऱ्यावर बेपसीची चिन्हे होती. "मी तुम्हाला हे दाखवते की मी तुम्हाला आवडते आणि तुम्हाला मिळवूनच राहीन. मी तुमच्यावर आपले हृदय हरवून बसले आहे. हो, जर मी तुम्हाला चांगली वाटत नसेल, तर मला दाखवा. मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईन." त्याने KFCच्या समोर गाडी थांबवली आणि स्वतः दार उघडून बाहेर निघाला आणि थोड्या वेळाने 2 हलाल बर्गर आणि 2 कोक घेऊन आला. मी त्याला म्हटले की खाणे घेऊन घरी जावे तर इथे जवळच्या कोणत्यातरी पार्कमध्ये चला, जिथे बसून खाऊ. मला खुल्या जागांवर बसून खाणे आवडते. तो माझी गोष्ट ऐकून शांत राहिला आणि गाडी चालवू लागला. थोड्या वेळाने त्याने एक खूप सुंदर पार्कच्या समोर गाडी थांबवली, जिथे हिरवीगार रोशनी होती आणि सुकून वाटत होते. आम्ही दोघे एका बेंचवर बसून बर्गर खाल्ले. या दरम्यानही मी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो शांत राहिला. कधी आकाशाकडे बघत असे, तर कधी गवतावर नजर रोखून ठेवत असे. पण मी हिंमत हारली नाही. मी अनुभवले की त्याच्या शांततेतही काहीतरी लपलेले होते. तो काहीतरी सांगू इच्छित होता, पण हिचकत होता. पुढच्या दिवशी शुक्रवाराचा दिवस होता. सकाळी जेव्हा तो मला कॉलेजला सोडायला गेला, तर रस्त्यात पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करत राहिले. पण नेहमीप्रमाणे मला अपयशाला सामोरे जावे लागले. त्याचा रवैया अजूनही जुनाच होता. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा भाऊ नोकरीवर जायला लागले, तेव्हा मी त्यांना म्हटले, "भाऊ, आज तुम्ही नोकरीवर जाऊ नका. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे." "काय? खैरियत तर आहे ना आस्था? काही समस्या आहे का?" "नाही, असे काही नाही. आज माझे बाहेर जेवायचे मन करत आहे. जेव्हापासून लंडन आले कधीही तुम्ही मला बाहेर जेवायला नेले नाही. मला तुमच्यासोबत जायचे आहे." "मी तर नेऊ शकत नाही. माझी रात्रीची ड्युटी आहे. तुम्ही विजयसोबत चला जा." तो तर फॉरेनर आहे. तो तर असा माणूस आहे की ना स्वतः कुठे जातो, ना कुठे मला घेऊन जाईल. त्याला तर घरातून बाहेर पडणेही आवडत नाही. माझी गोष्ट ऐकून आर्यन भाऊ हसू लागले आणि सांगू लागले, "नाही, अशी गोष्ट नाही. तो आहे तर खूप खुलेल्या स्वभावाचा माणूस, पण तुमच्यापासून थोडा आरक्षित राहतो. कळत नाही का?
माझ्यापासून आरक्षित का राहतो हे मला कळत नाही. खैर सोडा ही गोष्ट. जर तुम्ही मला नेऊ शकत असाल तर न्या, तो मला नेणार नाही. जर त्याच्यासोबत जाण्यासाठी सांगायचे असेल तर साफ सांगा की मी जाऊ नये. नाही अशी गोष्ट नाही. तुम्ही त्याला सांगा, तो तुम्हाला नेईल. तो मानणार नाही तर तुम्ही स्वतः त्याला सांगा तर कदाचित तुमची गोष्ट मान्य करेल. तो तुमची गोष्ट जास्त ऐकतो. ठीक आहे. यावेळी तो नोकरीवर व्यस्त असेल. जेव्हा येईल तेव्हा माझ्या फोनवर बोलवून द्या. मी त्याला सांगेन. भाऊंची गोष्ट ऐकून मी खुश झाले. माझा प्लान यशस्वी झाला होता. मी जाणत होते की भावाचे सांगणे तो टाळणार नाही. भाऊ निघून गेले तर मी उठून फ्रेश होऊन निळी जीन्स सोबत पांढरी टी शर्ट घातली आणि हलका मेकअप करून तयार झाले. मी आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहिले तर मी खूप सुंदर दिसत होते. माझा आत्मविश्वास वाढला होता. मी जेव्हापासून लंडन आले आज पहिल्यांदा मी मेकअप केला होता. जरी माझ्याकडे मेकअपचे सामान होते, पण मी कधीही स्वतःला तयार करण्याची गरज अनुभवत नव्हते. तयार झाल्यानंतर मी विजयची वाट पाहू लागले. माझे हृदय जोरात धडधडत होते. एक अजबशी बेचैनी होती. थोड्या वेळाने तो आला. मी दार उघडले तर त्याने मला पाहिले आणि एक क्षण थक्क होऊन राहिला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि काहीतरी दुसरेच जज्बात होते. पण दुसऱ्याच क्षणी तो सावरला आणि आत दाखल झाला. मी दार बंद केले आणि आत येऊन त्याच्यासाठी चहा बनवला. चहानंतर मी त्याला म्हटले, "विजय, आज कुठे बाहेर जेवायला न चालाल? भाऊनी सांगितले आहे की तुमच्यासोबत चला जा." त्याने मला न बघता म्हटले, "मी जाऊ शकत नाही. जर जायचे असेल तर आर्यनला सांगा, तो घेऊन जाईल." मी भावाला विचारले आहे. ते म्हणत होते की तुमच्यासोबत चला जा आणि त्यांनी मला जोर दिला आहे की तुम्ही मला घेऊन जा. मला तर त्यांनी सांगितले नाही. तुम्ही त्यांच्यासोबत फोनवर बोलून घ्या. नाही मी नाही करत. त्याच्यासोबत बोल आणि नाच तुम्हाला घेऊन जाईन. माझ्याकडे वेळ नाही आणि मला बाहेर जाण्याचा मूड नाही. मी विजयची गोष्ट ऐकली आणि आपल्या फोनवर भावाचा नंबर मिळवला. जेव्हा बेल वाजली तर मी फोन विजयला पकडवून दिला. "लो, भावासोबत बोलून घ्या. ते तुमच्यासोबत बोलू इच्छितात." "नाही मी नाही करत." त्याने फोन माझ्याकडे वाढवत म्हटले. त्याच्या चेहऱ्यावर शक्ती होती. मी फोन पकडला आणि जसे भाऊंनी फोन उचलला, मी रडण्याच्या अंदाजात म्हटले, "भाऊ, मी काय सांगितले होते? विजय मला नेणार नाही. तुम्ही स्वतःच मला मना करून द्या. मी किती एकटी अनुभवत आहे. नाही असे कसे होऊ शकते? तुम्ही माझी गोष्ट विजयसोबत करून द्या." भाऊंनी आश्चर्याने म्हटले, "तो तुमच्यासोबत बोलण्यासाठीही तयार नाही. तो तर म्हणत आहे की त्यांना माझ्यासोबत बाहेर जाण्याचा बिलकुल मूड नाही." "ठीक आहे. मी त्याला स्वतः फोन करतो." भाऊंनी फोन बंद केला. पुढच्याच क्षणी विजयच्या फोनवर घंटी वाजू लागली. विजयने माझ्याकडे रागाने भरलेल्या नजरेने बघत फोन उचलला. "हॅलो, काय हाल आहे आर्यन?" मग त्याने माझ्यावर नजर टाकली आणि भावाला सांगू लागला, "काय मी कसे नेऊ शकतो याला यार? मला काम आहे." माझी गोष्ट तुम्ही समजता का? दुसऱ्या बाजूने भाऊनी जणू विजयला काही सांगितले. विजयने माझ्याकडे पाहिले आणि फोन बंद केला आणि मला सांगू लागला, "ठीक आहे, पण जायचे कुठे आहे? कोणत्या तरी चांगल्या हॉटेलवर चला जिथे लाईव्ह म्युझिक असेल." "नाही, मी तुला हॉटेलवर नेऊ शकत नाही. आज माझा मूड नाही. नाहीतर मी पुन्हा भावासोबत बोलते." मी त्याला पुन्हा धमकी दिली. एक तर तुम्ही भावाची धमकी खूप देता. तुमचा भाऊ माझ्यावर कोणताही हाकीम तर नाही लावला की मी त्याच्या भीतीने तुमची प्रत्येक जायज-नाजायज गोष्ट मान्य करू. त्याने आता थोड्याशा मजेशीरपणे म्हटले, "तर ठीक आहे. आता भावासोबत बोलून घ्या आणि त्यांना सांगा की मी नेऊ शकत नाही." मी थोडी शरारत केली. "ठीक आहे, पण एक गोष्ट ऐकून घ्या. तिथे जाऊन कोणतीही अशी वाईट हरकत करू नका आणि तुम्ही तयार व्हा. मीही कपडे बदलून घेते. मी तयार आहे. तुम्ही तयार होऊन घ्या. खरं तर असेही तुम्ही खूप हँडसम दिसता." मी हसून म्हटले. त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत एक नवीनशी शरारत आणि हलकीशी हंसी होती. तो आपल्या खोलीत शिरला. थोड्या वेळाने कपडे बदलून बाहेर आला आणि मला सांगू लागला, "चला, लवकर करा आणि परतही लवकर यायचे आहे." त्यावेळी रात्रीच्या जवळपास 9 वाजले असतील. मी लवकर बाहेर निघाले आणि गाडीत बसले. त्याने दार लॉक केले आणि गाडीत येऊन बसला आणि ड्रायव्हिंग करू लागला. आम्ही लंडनच्या एका मोठ्या हॉटेलच्या बाहेर पोहोचलो जिथे त्याने एक जागा गाडी पार्क केली आणि आम्ही आत गेलो. आत दाखल झालो तर आत तेच इंग्रजी संगीत चालू होते आणि वातावरण खूप रोशन होते. आम्ही रिकामी टेबल शोधली आणि बसले. असेच बसून राहिल्यानंतर मी विजयला म्हटले, "इथे असेच बसून राहू. आता काही ड्रिंक वगैरेही घ्यायची आहे." तो सांगू लागला, "तुम्ही बसा, मी काहीतरी आणतो." मी त्याला म्हटले, "नाही तुम्ही बसा, मी आणते. तुम्ही थकले असाल." तो उठायला लागला पण मी त्याच्या आधी उठून गेले होते.
ज्यामुळे तो बसला आणि त्याने आपल्या पर्समधून मला काही पैसे दिले. मी ड्रिंकचे 2 ग्लास घेतले आणि टेबलवर आले. ड्रिंक पाहून तो रागाच्या अंदाजात बोलला, "हे काय आणले आहे? मी तुम्हाला सांगितले होते कोक आणायची आहे, पण तुम्ही हे आणले." त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. मी त्याला म्हटले, "तुम्हाला ड्रिंक पिणे नको असेल तर न प्या. मी 2ही ग्लास पिते आणि तुमच्यासाठी कोक आणते." असे त्याने मला म्हटले. मी नाही पितो आणि तुम्हालाही पिऊ देणार नाही. मी पुन्हा उठले आणि तर तो शांत झाला आणि त्याच्यासाठी कोक आणले आणि टेबलवर बसून दिवस जात गेले. आमची जवळीक वाढत गेली. विजय आता माझ्यासोबत जास्त खुलेपणाने बोलू लागला होता. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.